हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये 3 सब युनिट आहेत. त्यामधला फर्स्ट युनिट आहे तो ट्रिग्नोमेट्री इक्वेशन अँड देअर सोल्युशन, सेकंड आहे ते सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि थर्ड आहे तो इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन. ओके, आपण प्रिव्हियस 3-4 लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन अँड देअर सोल्युशन्स हा सब युनिट पाहिला. ओके, आता आपण सेकंड सब युनिट स्टार्ट करणार आहोत, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, ओल्ड सिलेबसमध्ये आणि न्यू सिलेबसमध्ये थोडाफार फरक आहे की ओल्ड सिलेबसमध्ये रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स नव्हतं, कारण ते 11 स्टँडर्डमध्ये होतं. पण इथे आता ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये न्यू सिलेबसमध्ये रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स पॉइंट ऍड केलेला आहे. ओके, मग ऑलरेडी हा पॉइंट आपल्याला झालेलाच आहे, तरी पण आपण तो पॉइंट आता पाहणार आहोत. ओके, आणि त्यानंतर आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये काय मेथड आहेत, कसे सोल्युशन्स ट्रायंगलचे फाइंड करायचे ते पाहणार आहोत. ओके, तर प्रथम आपण रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स पाहूया आणि त्यावरील एक्झाम्पल बघूया. ओके, वी नो दॅट रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स इज, आपणास माहित आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स काय असतात, की कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असतात एक्स आणि वाय, आणि पोलर कोऑर्डिनेट्स काय असतात आर आणि थीटा. ओके, मग त्यांचं रिलेशन आपणास माहित आहे की एक्स इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इक्वल टू काय असतं आर साइन थीटा, वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर करा म्हणजे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, नंतर वायचा स्क्वेअर काय येणार आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. दोघांचे ऍडिशन केल्यावर आर स्क्वेअर कॉमन निघेल, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा काय असणार 1, म्हणजे शेवटी काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, आणि थीटा इक्वल टू काय असणार टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके, वाय अपॉन एक्स घ्या, आर आर कॅन्सल होऊन जाईल, साइन अपॉन कॉस काय असणार टॅन थीटा. टॅन थीटा इक्वल टू काय असतो वाय अपॉन एक्स, म्हणजे थीटा इक्वल टू काय असणार आहे टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके, म्हणजे रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स काय मिळालं आपल्याला एक्स इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू आर साइन थिटा, वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर अँड थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके, हे झालं रिलेशन. ओके, त्यावरील एक्झाम्पल आपण पाहूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर 2π/4. ओके, आपणास पोलर कोऑर्डिनेट्स दिले तर फाइंड काय करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके, आर काय दिलेला आहे बघूया, गिवन आर काय दिलाय 2 आणि थिटा काय दिलाय π/4. ओके, युझिंग आपणास माहिती आहे रिलेशन एक्स इक्वल टू काय असतं आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. मग व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आर आणि थिटाचे, ते व्हॅल्यू तिथे पुट करून घेऊया, म्हणजे एक्स इक्वल टू कॉस π/4. ओके, एक्स इक्वल टू 2 इंटू कॉस π/4 काय असणार 1/√2. ओके, मग देअरफॉर 2 लिहिणार कसं √2 इंटू √2, एक √2 कॅन्सल, एक √2 शिल्लक राहील, म्हणजे एक्स इक्वल टू काय राहणार आहे √2 आलेला आहे. ओके, त्याच पद्धतीने वाय इक्वल टू साइन वाय इक्वल टू आर साइन थिटा, म्हणजे वाय इक्वल टू आर ची व्हॅल्यू 2 इंटू साइन थिटा काय π/4. ओके, मग 2 इंटू 1/√2, 2 लिहिणार कसं √2 इंटू √2, एक √2 कॅन्सल, एक √2 शिल्लक राहील, म्हणजे वाय इक्वल टू काय मिळालं √2. मग देअरफॉर द रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय मिळालं आपल्याला √2 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1/√2. ओके, आपणास काय फाइंड करायचं आहे आर आणि थिटा फाइंड करायचं आहे. ओके, आणि आपणास एक्स आणि वाय दिलेला आहे. ओके, मग फाइंड करून घेऊया, गिवन एक्स इक्वल टू 1/√2, वाय इक्वल टू 1/√2. आपल्याला रिलेशन माहिती आहे आर स्क्वेअर इक्वल टू काय असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग व्हॅल्यूज पुट करून घेऊया, इक्वल टू 1/√2 चा स्क्वेअर प्लस 1/√2 चा स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2, म्हणजे 1/2 प्लस 1/2, हाफ प्लस हाफ काय येणार आहे 1, म्हणजे आर स्क्वेअर 1, तर आर काय येणार आहे 1. ओके, आर मिळाला आपल्याला 1. आता काय फाइंड करायचं आपणास थिटा फाइंड करून घेऊया तो पण. नाव एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. ओके, मग एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करून घ्या, 1/√2 इक्वल टू आर ची व्हॅल्यू फाइंड केलं 1 इंटू कॉस थिटा अँड वाय ची व्हॅल्यू पुट करा 1/√2 इंटू आर ची व्हॅल्यू काय 1 इंटू साइन थिटा. ओके, या दोघांचा रेशो घेऊया, म्हणजे डिवाइड करून घ्या, मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू 1/√2 अपॉन 1/√2, 1/√2 अपॉन 1/√2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 1 राहील, आणि साइन अपॉन कॉस टॅन थिटा इक्वल टू 1. ओके, तर थिटा इक्वल टू काय असणार आहे π/4. बरोबर आहे, मग देअरफॉर द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर काय मिळालं 1 आणि थिटा किती मिळालं π/4 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, इथे आपला
पोलर रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स हा पॉईंट संपलेला आहे. ऍक्च्युली हा पॉईंट आपल्या स्ट्रेट लाईन मध्ये पण झालेला आहे. त्यावरील सिंपल एक्झाम्पल आहेत. आपलं रिलेशन माहित आहेच. हे रिलेशन माहित असेल तर कोणतेही तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायला सांगू देईल किंवा पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायला सांगू देईल, ते तुम्हाला फाइंड करता यायला हवे. फक्त हे रिलेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्स इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू आर साइन थिटा, वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर अँड थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया सॉल्विंग द ट्रायंगल. ओके, बघा सॉल्विंग अ ट्रायंगल. 3 sides and 3 angles of triangle are called the elements of the triangle किंवा parts of the triangle. ओके, ट्रायंगलला 3 साइड्स आणि 3 अँगल असतात. ओके, आणि त्याला काय म्हणणार, पार्ट्स ऑफ द ट्रायंगल किंवा एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल. इफ ऍटलिस्ट 3 पार्ट्स आउट ऑफ दी 6 पार्ट्स ऑफ ट्रायंगल. ओके, म्हणजेच आपल्याला 6 पार्ट्स आहेत, त्या पार्ट्स पैकी 3 पार्ट्स काय पाहिजे. इफ ऍटलिस्ट 3 पार्ट्स आउट ऑफ these 6 parts of triangle, at least one of which is side of the triangle are known. म्हणजेच काय सांगितलं की आपल्याला 6 पार्ट्स पैकी 3 पार्ट्स माहित असणं गरजेचं आहे आणि त्यात कमीत कमी एक तरी साइड माहित असणं गरजेचं आहे. आर नोन, वी कॅन डिटरमाइन द मेजर ऑफ द रिमेनिंग पार्ट्स. बघा इथं महत्वाचं काय आहे की आपल्याला ट्रायंगल मध्ये 6 पार्ट्स असतात, बरोबर. त्या 3 काय असतात, साइड्स आणि 3 असतात अँगल्स. ओके, मग त्यामध्ये आपणास कमीत कमी 3 पार्ट्स माहित असणं गरजेचं आहे आणि त्या 3 पार्ट्स मध्ये एक साइड माहित असणं खूप गरजेचं आहे. मग त्यानुसार आपल्याला बाकीचे 3 रिमेनिंग पार्ट्स फाइंड करता येणार आहे. ओके, ते सांगितलेलं आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द मेजर्स ऑफ द अननोन पार्ट्स ऑफ ट्रायंगल युझिंग द गिवन पार्ट्स इज कॉल्ड सॉल्विंग द ट्रायंगल. ओके, पॉइंट आपण काय बघतोय, सॉल्विंग द ट्रायंगल. मग काय त्या प्रोसेसला आपण जे काय फाइंड करणार रिमेनिंग 3 पार्ट्सला, त्याच पार्ट्सला काय म्हणणार आपण, सॉल्विंग द ट्रायंगल. तेच म्हटले बघा, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द मेजर्स ऑफ द अननोन पार्ट्स ऑफ ट्रायंगल युझिंग गिवन पार्ट्स इज कॉल्ड एज सॉल्विंग ट्रायंगल. ओके, ठीक आहे. मग ते फाइंड करण्यासाठी आपल्याला काही रूल्स आहेत, ते रूल्सचा वापर करून ते पार्ट्स आपल्याला फाइंड करता येणार आहेत. ओके, तर पाहूया. फॉर फाइंडिंग द सोल्युशन्स ऑफ द ट्रायंगल वी फर्स्ट प्रूव्ह दॅट द रिझल्ट. ओके, फर्स्ट बघा साइन रूल, सेकंड आहे तो कोसाइन रूल आणि थर्ड आहे तो प्रोजेक्शन रूल. खूप महत्वाचं आहे सीईटी साठी, जेडब्ल्यू साठी तुम्हाला हे रूल माहित असणं खूप गरजेचं आहे. स्टेट बोर्डच्या नुसारही तुम्हाला साइन रूल, कोसाइन रूल किंवा प्रोजेक्शन रूल आणि ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल पण आहेत. ओके, त्यावरील तुम्हाला थेरम वगैरे तुम्हाला परीक्षेला विचारला जाईलच. ओके, सीईटी साठी पण हे यातले 1 ते 2 बीट असतात, त्यामुळे हे पॉइंट खूप महत्वाचं आहे. ओके, तर आज आपण साइन रूल पाहणार आहोत. ओके, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. ओके, तर आज आपण पाहणार आहोत साइन रूल व त्यावरील एक्झाम्पल. ओके, बघूया साइन रूल. ओके, साइन रूलचा थेरम बघा. स्टेटमेंट काय सांगतं साइन रूलचं की साइड्स ऑफ ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू द साइन्स ऑफ द ऑपोजिट अँगल्स. ओके, हे शब्दात दिलेलं आहे, तुम्हाला मॅथमॅटिकली पण देऊ शकतात की इन ट्रायंगल एबीसी ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, बघा ह्या वर्ड्स मध्ये दिलेला आहे, त्याचा मिनिंग इथेपर्यंतच आहे. कुठे की सी अपॉन साइन सी पर्यंत इक्वल टू 2r नाहीये, पण तुम्हाला कधी ते विचारलं जातं. मग एखादच 2 थेरम आपण घेऊया. ओके, की बघा साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू द साइन्स ऑफ द ऑपोजिट अँगल. त्याचं मिनिंग इथेपर्यंतच. कुठे की ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, पण काही वेळेस तुम्हाला इक्वल टू 2r वेअर आर इज द सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल एबीसी असंही विचारू शकतात. ओके, त्यामुळे मी एखादच 2 थेरम घेणार आहे, कारण की ते स्टेप पुढे येणार आहे, त्यामुळे इक्वल टू 2r घेणार आहे. ओके, ठीक आहे. मग आपणास हे प्रूफ करायचं आहे, तर पाहूया आपण. प्रूफ खूप सिंपल आहे, काही अवघड नाहीये. पाहूया प्रूफ. प्रथम आपण एक ट्रायंगल काढून घ्यायचा. ओके, एक ट्रायंगल काढलेला आहे मी ए बी सी. ओके, एक कन्सिडर करायचं, ड्रॉ केलं. ड्रॉ काय केलं मी की बीसी वर एक परपेंडिक्युलर काढलेला आहे, ते परपेंडिक्युलर काय काढलाय एडी. ओके, मग लेट एडी परपेंडिक्युलर टू बीसी. ओके, आणि इथं राईट अँगल आहे. ओके, राईट अँगल आपल्याला काय मिळाला, एडीबी किंवा एडीसी अँगल असे ट्रायंगल मिळालेलं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण साइन सी बघा, हे महत्वाचं आहे की ए बी सी हे साइड आहेत
आणि ए बी आणि हा सी काय अँगल आहे, त्यामुळे ते कॅपिटल काढलेलं आहे. हा सी आणि हा सी, हा स्मॉल सी आहे आणि हा कॅपिटल सी आहे. हे माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपण ड्रॉ काय केलं की एडी परपेंडिक्युलर टू बीसी. ठीक आहे, मग आता ट्रायंगल आपण एडीसी पाहिजे. ओके, तर त्या ट्रायंगल एडीसी मध्ये पाहिल्यानंतर तर आपल्याला सांगा साइन सी काय येणार आहे. साइन सी काय असणार आहे, समोरील बाजू अपॉन काय असतो, कर्ण असतो. बरोबर आहे ना. मग समोरील बाजू काय आहे, सिनच्या एडी. ठीक आहे, मग साइन सी इक्वल टू एडी अपॉन कर्ण काय आहे, बी. ओके, एडी अपॉन बी. मग देअरफॉर एडी इक्वल टू काय असणार, बी साइन सी. ठीक आहे, एडी इक्वल टू काय मिळालं आपल्याला, बी साइन सी. फिगरून डायग्राम नुसार आपण ते म्हणलं की एडी इक्वल टू बी साइन सी. नाव एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, 1/2 बेस किती आहे, बीसी इंटू बीसी इंटू हाईट किती आहे, एडी. ओके, मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 1/2 इंटू बीसी किती आहे, बीसी आपल्याकडे ए आहे. ओके, ए इंटू एडीची व्हॅल्यू काय आताच फाईन केली, एडी इक्वल टू काय, बी साइन सी. मग इक्वल टू 1/2 ए बी साइन सी मिळालं. ओके, 2 आपण आरएच ला घेतला काय ना, मल्टिप्लाय म्हणजे देअरफॉर 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू काय मिळालं आपल्याला, ए बी साइन सी. हे मिळालेलं आहे. ओके, इथं काही जास्त डोकं लावायला लागणार नाही, फक्त महत्वाचं काय की ड्रॉ केला की एडी परपेंडिक्युलर टू बीसी. मग आपण काय पायथागोरसचा रूल यूज केला, साइन सी इक्वल टू काय आलं, एडी अपॉन बी. त्यानुसार एडी काय मिळालं, बी साइन सी. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज केला. ओके, आणि आपणास काय मिळालं, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू ए बी साइन सी. ओके, ते आपण साइन सी घेतलं तर साइन पी पण, साइन बी पण घेऊ शकता, साइन ए पण घेऊ शकता. ड्रॉ करायचं, समजा एक घ्यायचं असतं तर इथं ड्रॉ करा, बी असं जे काय ड्रॉ करू. मग आपण ते करत बसायचं नाही. एक फाईन केलं आपण 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू ए बी साइन सी. मग सिमिलरली म्हणायचं, सिमिलरली काय म्हणा, मग 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू एसी साइन बी. बघा इथे ए बी असेल त्यावेळी सी आहे. ओके, मग एसी इक्वल टू इकडे एसी इंटू साइन बी. अँड थर्ड काय असणार आहे, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू बीसी साइन ए. ओके, सिमिलरली आपण म्हटलेलं आहे. एक प्रूफ दाखवलं, मग सिमिलरली बाकीचे 2 म्हटलेलं आहे. ओके, पुढे पाहूया आता आपण तिन्हीच्या आपण एलएचएस काय, तिन्हीच्या आपण आपल्या सेमच आहेत. काय आहे एलएचएस तिन्हीच्या आपण, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. तिन्हीच्या एलएचएस सेम, तर आरएचएस पण काय असणार आहे, इक्वल असणार. बरोबर आहे. मग देअरफॉर बीसी साइन ए इक्वल टू एसी साइन बी इक्वल टू एबी साइन सी म्हणू शकतो ना, कारण की तिन्हीच्या पण एलएचएस आपल्या काय सेम आहे, त्यामुळे आरएचएस पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ओके, मग या तिन्हीला डिवाइड थ्रू आउट बाय एबीसी वी गेट. ओके, तिन्हाला कशाने डिवाइड केलं, एबीसी न. याला एबीसी न डिवाइड केलं तर बीसी बीसी कॅन्सल, काय राहणार, ए साइन ए अपॉन ए इक्वल. याला पण एबीसी न केलं तर ए आणि सी कॅन्सल होऊन जाईल, फक्त बी राहील, म्हणजे साइन बी अपॉन बी इक्वल टू. याला ए बी साइन सी ला कशाने डिवाइड केलं, एबीसी ने, तर काय कॅन्सल होणार, ए आणि बी कॅन्सल, शिल्लक राहील फक्त सी, म्हणजे साइन सी अपॉन सी. ओके, काय मिळालं आपल्याला, साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी. मग देअरफॉर त्याचं रेसिप्रोकल घेऊया, म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. बघा, मी थेरम मध्ये सांगितलं होतं की एकाच थेरम मध्ये मी 2 थेरम घेतलेले आहेत की आपण ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी पण विचारू शकतात, ते आपण प्रूफ केलेलं आहे. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता त्यामध्येच की कधी कधी तुम्हाला असंही विचारू शकतात की ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r. ओके, वेअर आर इज अ सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, पण आपण हे प्रूफ पहिलं केलं, आता सेकंड करूया. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ठीक आहे, टू प्रूव्ह दॅट इच रेशो इज इक्वल टू 2r. ओके, मग इच रेशो इज इक्वल टू 2r आपण प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर अगोदर मी व्यवस्थित डायग्राम काढून घेतलेली आहे ट्रायंगलची. बघा ती डायग्राम कशी काढली, मी एक सर्कल काढलेला आहे, त्यामध्ये एक मी ट्रायंगल काढलेला आहे. ओके, मग ते सर्कम रेडियस काय असते की सर्कलचा जो काय सेंटर असतो, सेंटरपासून जो काय आपण सर्कल काढतो त्याला काय म्हणणार आपण, सर्कम रेडियस. ओके, मग एओ काय आपलं आर आहे. ओके, मग एपी काय असणार आहे, 2r असणार. ओके, मग एपीचं डिस्टन्स काय मला आपल्याला 2r, नाही तर तुम्हाला वाटेल की एओचं डिस्टन्स 2r आहे, नाही, एओचं डिस्टन्स r आहे, रेडियस r. ओके, मग दोघां काय असणार आहे, डायमीटर काय असणार आहे, हा डायमीटर म्हणजे एपी काय असणार आहे 2r. अदरवाइज बाकीचं मग बघा की ट्रायंगल काढलेला आहे. ओके, ठीक आहे, मग इथं मी ड्रॉ काय केलं बघा की परपेंडिक्युलर काढलेलं आहे इथं. ओके, इथे मी परपेंडिक्युलर काढलेलं आहे, त्यामुळे इथला एक इथे एक अँगल येईल, इथे एक अँगल आहे, आणि इथे परपेंडिक्युलर काय काढला, अँगल सी. ओके, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे.
ओके, मग ठीक आहे. मग आता प्रूव्ह करून घेऊया आपण. ऍज अ सम ऑफ 3 अँगल्स इज 180. बरोबर आहे ना, 3 अँगलची बेरीज आपल्याला काय असते, 180 डिग्री असते, हे आपणास माहित आहे. ओके, ऍटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. ओके, मग काय म्हटलं त्यामध्ये, मी काय म्हटलं की ऍटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज नॉट राईट अँगल, म्हणजे त्या तिन्ही अँगल पैकी एक अँगल हा 90 डिग्री नाहीये. ओके, मग सपोज आपण काय करूया, ए इज नॉट राईट अँगल. नाही तर लगेच डाऊट कोणाला येऊ शकते की सर तुम्ही एच का घेतला, बी, अरे घ्या काही प्रॉब्लेम नाहीये. काही जण डाऊट येईल की सर सी, अरे घ्या काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही सी घेता त्यावेळी ते ड्रॉ करा किंवा ए ड्रॉ करा, पण ते परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. ओके, नाही तर लगेच शंका येईल की सर तुम्ही एच का घेतला, बी का नाही, ते घेऊ शकता, काही अडचण नाहीये, प्रूफ येणारच आहे. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण की सपोज मी ए इज नॉट राईट अँगल घेतला. ओके, मग ड्रॉ डायमीटर थ्रू ए. बघा तुम्ही बी घेतला तर डायमीटर बी मध्येच यायला पाहिजे, लक्षात ठेवा, त्या पद्धतीनं घ्यावं लागेल. ओके, सपोज ए इज नॉट राईट अँगल, ड्रॉ डायमीटर थ्रू ए. डायमीटर काय, थ्रू ए. ओके, लेट इट मीट सर्कल इन पी. बरोबर आहे, डायमीटर पी कन्स्ट्रक्ट केले जे ते लिहिलेलं आहे, आपण काय वेगळा शोध लावलेला नाहीये. ओके, याला नाव काय दिलं, पॉइंटला पी. ओके, एपी इक्वल टू 2R अँड ट्रायंगल ACP इज राईट अँगल. बरोबर आहे, ट्रायंगल ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता बघा व्यवस्थित, तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये पण झालेलं आहे जॉमेट्री मध्ये पण बघा व्यवस्थित की बघा अँगल काय म्हटलं मी की ABC. ओके, आणि अँगल APC ओके आर इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. बरोबर आहे ना, की बघा हे दोन अँगल कोणता, ABC आणि अँगल APC, हे काय दोन्ही सेम इन्स्क्राइब्ड आहेत सेम आर्क मध्ये. बरोबर आहे, मग त्यानुसार इथे सेम आर्क मध्ये असेल तर काय असतो, तो इक्वल असतो. बरोबर आहे ना, मग देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC, ते म्हणू शकतो का, म्हणू शकतो. ओके, त्यामुळे ABC इक्वल टू अँगल APC. ओके, ते इक्वल असणार. ओके, मग ठीक आहे. इन ट्रायंगल ABC, ओके, इन ट्रायंगल ACP साइन P इक्वल टू काय असणार आहे, साइन P इक्वल टू काय असणार आहे, समोरील बाजू अपॉन कर्ण. ओके, अपॉन कर्ण. मग समोरील बाजू काय B अपॉन कर्ण काय AP. बरोबर ना, कर्ण काय AP इक्वल टू B अपॉन AP काय, AP ची व्हॅल्यू काय 2R. ओके, साइन P इक्वल टू काय मिळालं आपल्याला, B अपॉन 2R. ओके, मग बघा इकडे लक्ष द्या, इथं मी काय म्हटलं की अँगल ABC म्हणजे B. बरोबर ना, आणि अँगल P हे दोन काय B आणि C काय सेम आर्क मध्ये आहेत, त्यामुळे ते अँगल काय असणार, सेम असणार आहे. मग साइन P इक्वल टू B अपॉन 2R आहे, तर साइन B पण काय मिळणार आपल्याला, B अपॉन 2R. व्यवस्थित बघा, हे सेम आर्क मध्ये असल्यामुळे साइन P B अपॉन 2R मिळाला, तर साइन B पण काय असणार आहे, B अपॉन 2R. ओके, त्यानुसार ठीक आहे. मग देअरफॉर B अपॉन साइन B इक्वल टू 2R. ओके, तर 2R इकडे घेतलं, साइन B इकडं, त्यामुळे 2R इक्वल टू काय मिळालं आपल्याला, B अपॉन साइन B. त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी, 2 म्हटलं. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 आणि फ्रॉम इक्वेशन 2 B अपॉन साइन B काय मिळालं आपल्याला 2R. मग B अपॉन साइन B इक्वल टू काय असतो, A अपॉन साइन इक्वल टू काय असतो, C अपॉन साइन. मग त्याची पण व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 2R. ओके, फ्रॉम 1 अँड 2 वी गेट A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू काय मिळालं 2R. ओके, विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ओके, विच इज रिक्वायर्ड साइन रूल. ओके, ह्याला साइन रूल म्हणतात. आपण ह्याचं प्रूफ पण घेतलेले परीक्षेला, तुम्हाला हे 3 ते 4 मार्काला विचारू शकतात. ओके, आणि त्यावरचे एक्झाम्पल पण खूप सोपे आहेत. हे तुम्हाला साइन रूल माहित असेल तर काही अडचण येणार नाही प्रूफ करायला वगैरे. ओके, ठीक आहे. आता आपण काही रिमार्क पाहूया यानुसार. ओके, की साइन रूल डिफरंट फॉर्म मध्ये पण असू शकतात, तेच पाहायचे आपल्याला. ओके, बघूया आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल बघा. इन ट्रायंगल ABC फर्स्ट A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू 2R. हे आपण प्रूफ केलेलंच आहे. ओके, ठीक आहे. मग देअरफॉर काय असणार, A इक्वल टू ती तिरकस गुणाकार होईल म्हणजे A इक्वल टू 2R साइन A. ओके, B इक्वल टू काय असणार 2R साइन B, C इक्वल टू 2R साइन C. ओके, त्यानुसारच आलेलं आहे. त्यामुळे डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल त्यासाठीच म्हटलं. ओके, A अपॉन साइन A आपण साइन A अपॉन A पण लिहू शकतो इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू साइन C अपॉन C इक्वल टू त्याला काय कॉन्स्टंट काय म्हटलं आपण K मांडलेलं आहे. ओके, ठीक आहे.
तर आता आपण या दोघांचा विचार केला तर बघा, या दोघांचा विचार केला तर काय येणार आहे, बी साइन ए. ओके, तिरकस बघा, या दोघांचा रेशोचा विचार केला, बी साइन ए इक्वल टू ए साइन बी. ओके, नंतर आपण या दोघांचा विचार कसाही करा, या दोघांचा विचार केला काय ना, सी साइन ए इक्वल टू काय असणार, ए साइन सी. ओके, आणि या दोघांचा रेशो घेतला तर काय येणार आहे, सी साइन बी इक्वल टू बी साइन सी. ओके, यानुसार आपण लिहिलेलं आहे. ओके, आणि पाचवा काय डिफरंट फॉर्म्स काय असणार आहे की हे इथं बघा की बी इकडे डिवाइड करा आणि साइन इकडे घ्या. ओके, म्हणजे काय येणार आहे, ए अपॉन बी इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी. तेच म्हटलं, ए अपॉन बी इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी. तसेच सी इकडे घ्या, साइन बी तिकडे घ्या, म्हणजे काय येणार आहे, बी अपॉन सी इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. ओके, हे जे काय दिसतंय तुम्हाला डिफरंट फॉर्म्स, हे फक्त आता आपण प्रूफ केले त्यानुसारच ते आपण तयार करू शकतो. ओके, त्यालाच काय म्हणा, डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. ओके, इथं आपला साइन रूल हा पॉईंट संपलेला आहे, आपण त्यावरचं प्रूफ पण केलेला आहे. आता आपण त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, एक्झाम्पल पाहायच्या अगोदर तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की सॉल्व्हिंग ऑफ अ ट्रायंगल खूप महत्वाचं आहे, ते लिहून ठेवलं तरी चालेल की सॉल्व्हिंग ऑफ ट्रायंगल मध्ये महत्वाचं काय होतं की मी तुम्हाला म्हटलं होतं की नोन पार्ट्स काय पाहिजे, 3 पार्ट्स पाहिजे. बरोबर आहे, ते माहित पाहिजे म्हणजे जेणेकरून बाकीचे रिमेनिंग 3 पार्ट्स फाइंड करता येतील. बरोबर आहे. मग आता बघा की मी काय म्हटले की 3 पार्ट्स माहित असण्यासाठी त्यात कमीत कमी एक तरी साईड माहित असणं गरजेचं आहे. ते माहित असेल तर बाकीचे 3 पार्ट्स आपल्याला फाइंड करता येतात. ओके, पण आता मलाही शंका येऊ शकते की तुम्हालाही शंका येऊ शकते. ओके, की सर समजा 3 अँगल माहित असते आणि 3 पार्ट्स माहित 3 साइड्स माहित नसतील तर काय करायचं की 3 पार्ट्स 3 अँगल आपल्याला माहित असतील. ओके, 3 अँगल आपणास माहित असेल तर साईडचं आपल्याला साईडची लेंथ आपल्याला फाइंड करता येणार नाही. ओके, पण आपल्याला त्याचा रेशो फाइंड करता नक्कीच येणार आहे. बघा, महत्वाची गोष्ट आहे, रिमार्क आहे की काय म्हणलं मी की 3 अँगल आपल्याला माहित असतील. ओके, 3 पार्ट्स आपल्याला माहित आहेत, 3 पार्ट्स काय असतील, अँगल असतील तर साईडचा आपल्याला रेशो फाइंड करता नक्कीच येणार आहे. त्याचं एक्झाम्पल पण आपण पाहणारच आहोत, पण महत्वाचं रिमार्क आहे. ओके, काय म्हणलं की 3 अँगल माहित असतील तर आपल्याला साईड फाइंड करता येणार नाही, पण त्या साईडचे रेशो फाइंड करता नक्कीच येणार आहे. ओके, ठीक आहे. तर आपण आता साइन रूलचे एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल बघा, इन ट्रायंगल एबीसी इफ ए इक्वल टू 2 बी इक्वल टू 3 अँड साइन ए इक्वल टू 2/3 देन फाइंड बी. ओके, आपण ए ची व्हॅल्यू दिली आहे 2, बी 3 दिलाय, साइन ए काय दिलंय 2/3 देन फाइंड बी. ओके, बाय साइन रूल आपल्याला साइन रूल माहिती आहे काय की ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी. जे पाहिजे तेवढंच लिहिलं, पुढे सी इक्वल टू सी अपॉन साइन सी लिहायची काय गरज नाही, जेवढे व्हॅल्यू दिली तेवढंच घेतलेलं आपण. ओके, ठीक आहे. मग व्हॅल्यूज पुट केल्या तिथं 2/2/3 इक्वल टू 3 साइन बी. ज्या व्हॅल्यूज आहेत ते तिथं पुट केलेल्या आहेत. ओके, 2 कॅन्सल, डिनोमिनेटर न्यूमरेटर झालं, मग 3 आणि इकडे 3 काय होणार आहे कॅन्सल, आणि साइन बी इकडे होईल, म्हणजे साइन बी इक्वल टू काय येणार आहे 1. ओके, मग बी इक्वल टू काय असणार साइन इनवर्स 1, साइन इनवर्स 1 काय असतो 90 डिग्री किंवा π/2. ओके, म्हणजे बी काय मिळालं आपल्याला π/2. बघा, सिंपल एक्झाम्पल आहेत, साइन रूलचे काही अवघड नाही आहे, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए इंटू ब्रॅकेटमध्ये साइन बी मायनस साइन सी प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये साइन सी मायनस साइन ए प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये साइन ए मायनस साइन बी इक्वल टू 0. हे प्रूफ करायचंय. ओके, ठीक आहे, प्रूफ करूया. बाय युझिंग साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू काय मांडलं आपण के मांडलं, कॉन्स्टंट काहीतरी आपण के घेतला. ओके, मध्ये एअरफोर ए इक्वल टू काय म्हणणार के इंटू साइन ए, बरोबर, बी इक्वल टू के इंटू साइन बी, तिरकस गुणाकार, आणि सी इक्वल टू के साइन सी. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, इक्वल टू एलएचएस इक्वल टू आरएचएस दाखवा. मग एलएचएस घेऊया, सगळी एलएचएस लिहून घेतलं. ओके, ठीक आहे. मग ए ची व्हॅल्यू पुट केली के इंटू साइन ए इंटू ब्रॅकेटमध्ये आहे तेच, प्लस बी ची व्हॅल्यू पुट केली इंटू ब्रॅकेटमध्ये आहे तेच लिहिलं, प्लस सी ची व्हॅल्यू पुट केली इंटू ब्रॅकेटमध्ये आहे तेच लिहून घेतलं. ओके, आता बघा, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म आणि थर्ड, या तिन्हीमधनं कॉमन काय निघालं, के कॉमन निघालं. बरोबर आहे, तिन्हीतनं के कॉमन निघाला आणि इंटू ब्रॅकेटमध्ये साइन ए ना आत मल्टिप्लाय करून घेतलं, साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन सी प्लस साइन बी साइन सी मायनस साइन बी साइन ए प्लस साइन सी साइन ए मायनस साइन सी साइन बी. ओके, आणि इथं बघा साइन ए साइन बी, इकडे जर मायनस साइन बी साइन ए काय होणार आहे कॅन्सल, त्याच पद्धतीने साइन ए साइन सी साइन ए साइन सी काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार, आणि ही टर्म काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे सगळ्या टर्म काय होणार आहे कॅन्सल होणार, के इंटू 0 काय आलं 0. ओके, म्हणजे एलएचएस इक्वल टू
RHS. ओके, इक्वल टू आपल्याला झिरोच दाखवायचं तर झिरो दाखवलेलं आहे. ओके, हेन्स द रिक्वायर्ड रिझल्ट इज प्रूव्ह. ओके, विच प्रूव्ह आपण दाखवलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. काही अवघड नाही, साइन रूलचा वापर सगळं करायचा आहे प्रूफसाठी. पण बघा, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए मायनस बी इंटू साइन सी ब्रॅकेटमध्ये बी मायनस सी इंटू साइन ए प्लस ब्रॅकेटमध्ये सी मायनस ए इंटू साइन बी इक्वल टू झिरो. हे प्रूव्ह करायचं. ओके, मग प्रूव्ह करूया बाय साइन रूल. ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. मग या दोघांचा रेशो घेतला पहिल्यांदा आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल मध्ये बघितलेला आहे. ओके, ए साइन हे दोन रेशो घेतले, ए साइन बी इक्वल टू बी साइन ए इक्वल टू हे दोन रेशो घेतले तर काय येणार आहे ए साइन सी इक्वल टू सी साइन ए आणि हे दोन रेशो घेतले तर काय येणार आहे बी साइन सी इक्वल टू सी साइन बी. ओके, ठीक आहे. मग आपण आता एलएचएस घेऊया. एलएचएस आहे तो लिहून घेतला. ठीक आहे, इक्वल टू मग आपण काय केलं साइन सी आत मल्टिप्लाय करून घेतलं. ओके, ठीक आहे. इकडे साइन ए न आणि इकडे साइन बी न मल्टिप्लाय करून घेतलं. ओके, आणि टर्म्स एकत्र केल्या. काय काय टर्म्स एकत्र ए साइन सी आहे तसंच घेतला आणि मी काय केलं की मी ही मायनस सी साइन ए आहे ही टर्म मी इकडे लिहिली. ओके, प्लस बी साइन ए आणि ए साइन बी मी इकडे लिहिली आणि प्लस सी साइन बी आणि ही टर्म मी इकडे लिहिली. ओके, इकडे तिकडे अरेंजमेंट केलेली आहे. का केली ते समजलं असेल, कारण की ए साइन सी इक्वल टू सी साइन ए बरोबर आहे. म्हणजे हे इक्वल टू हे आहे म्हणजे 1 मायनस 1 हे इक्वल टू 1 मायनस 1 झिरो म्हणजे हे इक्वल टू हे आहे त्यामुळे काय येणार आहे झिरो वजा बाकी आहे. ओके, त्याचप्रमाणे बी साइन ए इक्वल टू काय आपलं बी साइन ए इक्वल टू काय ए साइन बी त्यामुळे हे इक्वल टू हे आहे त्यामुळे हे पण काय येणार कॅन्सल होऊन जाईल झिरो येईल. आणि सी साइन बी इक्वल टू काय आहे सी साइन बी इक्वल टू काय बी साइन सी. ओके, मग हे इक्वल टू हे त्यामुळे काय वजाबाकी केलं होते झिरो म्हणजे झिरो प्लस झिरो काय येणार आहे झिरो. ओके, आणि तेच प्रूव्ह करायचं होतं. RHS आलं विच इज रिक्वायर प्रूफ. ओके, लक्षात ठेवा साइन रूलचा वापर केलेला आहे आणि प्रूफ झालेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल मी आताच मागे सांगितलं होतं तुम्हाला की 3 अँगल्स माहित असतील तर आपल्याला साईडचे रेशो पण फाइंड करता येतो. बघूया आपण. इन ट्रायंगल एबीसी इफ अँगल दिलाय 30 डिग्री ए बी काय दिलं 60 डिग्री देन फाइंड द रेशो ऑफ साइड्स. ओके, बाय साइन रूल लिहून घेतला. ओके, मग बी इकडे घेतलं ए अपॉन बी इक्वल टू काय आलं साइन ए अपॉन साइन बी. ओके, आणि बी अपॉन सी इक्वल टू काय आलेलं आहे साइन बी अपॉन साइन सी. ओके, मग या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर काय रेशो मिळतो बघा ए एस टू बी एस टू सी. बघा ए काय मिळाला साइन ए बी इक्वल टू साइन बी आणि इकडे पण साइन बी म्हणजे बी पण काय साइन बी आणि सी काय मिळतोय साइन सी म्हणजे ए एस टू बी एस टू सी इक्वल टू काय मिळालं साइन ए एस टू साइन बी एस टू साइन सी म्हणजे साइन ए साइन बी आणि साइन सी आपल्याला फाइंड करायचं म्हणजे आन्सर मिळून जाणार आहे. ओके, पण आपल्याला ए आणि बी दिला मग सी कसं फाइंड करणार आपल्याला माहिती आहे 3 अँगलची बेरीज काय असते 180 डिग्री. ओके, मग काय असणार ए दिलाय बी दिला मग सी काय असणार आहे 180 मायनस ए मायनस बी. ओके, म्हणजे दोघांची अँगलची बेरीज आणि 180 मधून वजा करायचं म्हणजे काय येणार आहे 180 मायनस 90 किती येणार आहे 90 डिग्री. सी काय मिळालं 90 डिग्री. मग ए एस टू बी एस टू सी इक्वल टू साइन ए किती आहे 30 डिग्री साइन 30 डिग्री साइन 60 डिग्री आणि साइन 90 डिग्री. ओके, मग इक्वल टू साइन 30 काय असतो 1/2 एस टू साइन 60 काय असतो √3/2 एस टू साइन 90 काय असतो 1. ओके, हे आपल्याला आन्सर मिळालं. पण आपल्याला हे फ्रॅक्शन मध्ये दिसते तर आपण काय करूया आपण 2 न सगळ्याला मल्टिप्लाय करून घ्या. मग 2 न मल्टिप्लाय सगळ्याला केलं तर काय 2 2 काय होणार कॅन्सल म्हणजे 1 इक्वल टू इकडे पण 2 2 कॅन्सल √3 आणि इकडे 2 × 1 2. ओके, मग ए एस टू बी एस टू सी इक्वल टू काय मिळालं आपल्याला आन्सर 1 एस टू √3 एस टू 2 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, खूप महत्वाचं आहे काही अवघड नाहीये. ओके, त्यामुळे आपल्याला ते माहित असणं गरजेचं होतं. ओके, आपल्याला साइन रूल माहित झालेला आहे. ओके, आणि साइन रूल वरचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहोत. ओके, इथं आपला साइन रूल हा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल व त्यावरील एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू सो मच.